मंगल भवन अमंगलहारी, द्रवहु सुदशरथ अजिर बिहारी. रामाचा जन्म अयोध्येत झाला होता, म्हणून हे क्षेत्र राम जन्मभूमी म्हणून ओळखले जाते. 15व्या शतकात मुघलांनी राम जन्मभूमीवर बाबरी मशीद बांधली. हिंदू मंदिर पाडल्यानंतर मशीद बांधली गेली असे हिंदू मानतात. 2019 मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त जमिनीवर आपला निकाल दिला, ज्यामध्ये असे म्हटले होते की ही जमीन हिंदूंची आहे आणि त्यावर राम मंदिर बांधता येते. जानेवारी 2024 मध्ये त्याचे गर्भगृह आणि पहिला मजला पूर्ण झाला आणि 22 जानेवारी 2024 रोजी बालरूपातील श्रीरामाच्या मूर्तीचा अभिषेक करण्यात आला. रामनवमी ही भगवान रामाची जयंती म्हणून साजरी केली जाते. भगवान राम हे आदर्श पुरुष म्हणून ओळखले जातात. पौराणिक कथा आणि भगवान रामाच्या अनेक पुस्तकांचा अभ्यास केला तर तुम्हाला हे शिकायला मिळते की माणसाचे चरित्र हे भगवान रामासारखे असावे. यामुळेच भारतात भगवान रामाला वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. रामनवमी हा एक हिंदू सण आहे आणि हा सण भगवान रामाला समर्पित आहे, कारण या दिवशी भगवान रामाचा जन्मदिवस संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी देशातील हिंदू धर्माचे अनुयायी हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करतात. रामनवमीच्या दिवशी भगवान रामांचा जन्म झाला असे म्हणतात. या दिवशी अनेक लोक आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी आणि भगवान रामाचे स्मरण करण्यासाठी भगवान रामासाठी उपवास करतात. हा सण भगवान रामाशी संबंधित असल्याने हिंदू धर्माच्या लोकांसाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. रामनवमीचा इतिहास आपण पाहू. महाकाव्यानुसार अयोध्येचा राजा दशरथ याला 3 बायका होत्या आणि तिघीही राजाला मुलांचे सुख देऊ शकल्या नाहीत. त्यामुळे राजा खूप चिंतेत होता. महर्षी वशिष्ठांनी राजाला मूल होण्यासाठी कामष्टी यज्ञ करण्याचे सांगितले. त्यांचे म्हणणे ऐकले आणि राजा दशरथ यांनी कामष्टी यज्ञ करून घेतला. यज्ञ पूर्ण झाल्यावर महर्षींनी राजा दशरथाच्या 3 राण्यांना खीर खायला दिली. बरोबर 9 महिन्यानंतर ज्येष्ठ राणी कौशल्येने भगवान राम, कैकेयीने भरत आणि सुमित्रा यांनी लक्ष्मण आणि शत्रुघ्न या जुळ्या मुलांना जन्म दिला. भगवान राम हा कृष्णाचा 7वा अवतार होता. भगवान श्रीराम दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि नवीन धर्माची स्थापना करण्यासाठी पृथ्वीवरून अवतरले होते. रामनवमी का साजरी केली जाते ते पाहू. धर्मग्रंथानुसार असे मानले जाते की त्रेतायुगात भगवान विष्णूचा जन्म 7व्या अवतारात रामाच्या स्वरूपात झाला होता. रावणाचे अत्याचार संपवण्यासाठी आणि पृथ्वीवरून दुष्टांचा नायनाट करून नवीन धर्माची स्थापना करण्यासाठी भगवान रामाचा जन्म झाला. म्हणूनच रामनवमी हा सण भगवान रामाची जयंती म्हणून साजरा केला जातो. धर्मग्रंथानुसार असे देखील मानले जाते की भगवान रामाने लंका जिंकण्यासाठी माँ दुर्गेची पूजा केली होती. चैत्र महिन्यातील नवरात्री संपल्यानंतरच रामनवमीचा सण साजरा केला जातो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि आपले मत कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. परत एकदा भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. जय श्रीराम.